महापालिका म्हणते की जर आपण दिला यांना तर पैसे वाचतील. हा किती धादांत खोटा लंगडी बाब आहे, ज्याची भीती दाखवली जाते, ज्याचा बाऊ दाखवला जातोय, हे तुम्हाला पुढे कळणारच आहे. जेव्हा मी पुढे शेवटचं कागदपत्र तुमच्यासमोर सगळ्यात मोठा पुरावा सगळ्यात शेवटी देईल त्याचं मी तुम्हाला इथे उदाहरण देणार. 3 जूनला हे होतं. 19 जूनला पुन्हा एकदा हा महापालिकेचा शेरा झाला. 19 जूनला पुन्हा एकदा जो अहवाल दिला जातो IGR यांच्याकडून. IGR त्याच्यात म्हणतात, त्यांनी तिथे दिला होता की डेव्हलपमेंट राईट हा जो देणं आहे त्यांनी जो मंजूर एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचा नियम त्यात सांगितला होता की या नियमाच्या अंतर्गत आपण यांनाही नुकसान भरपाई देऊ शकतो असं जे सूचित केलं गेलं इथे, त्याच्यावरती एक प्रकारे थेट आक्षेपच घेताना नोंदणी महानिरीक्षक तिथे म्हणतात, हा इंग्लिशमध्ये त्यांनी जो शेरा तिथे दिला होता, IGR आपल्या पत्रात तिथे म्हणतात, डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट DRC जे सगळ्यात शेवटी तुम्हाला दिलं जाईल जेव्हा TDR ट्रान्सफर झाल्यानंतर, shall be issued by the authority under its signature and endorsed thereon in writing, in figures and in words, and the credit in square meters of the built up area to which the owner or lessee is entitled, the place from where it is generated, and the rate of the plot as prescribed in the annual statement of rates issued by registration department for the concerned year. त्या वर्षीचे जे भाव आहेत त्याचप्रमाणे देणं इथे लागू आहे. TDR generated within the jurisdiction of particular authority shall be utilized within the jurisdiction of the same authority as per its regulation. उपरोक्त, आता हे शेवटचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला कधी तिथे पुसट दिसत असेल पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. उपरोक्त तत्व पाहता DRC चालू वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दरानुसारच देता येऊ शकतो. जे सध्याचे जे दर आहेत त्याच्यानुसारच दिला जाऊ शकतो, त्यात बदल होणे शक्य नाही असं एक प्रकारे ते सांगतात तिथे. त्या व्यतिरिक्त दर दिल्यास उपरोक्त नियमाचे उल्लंघन होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दर दिला, इथे जे दिलेले दर आहेत, हे जो ठरलेला दर तक्ता सरकारचा, तो तक्ता बदलता येणार नाही. त्याच्या अनुसारच हे दर द्यावे लागतील, त्याच्यानुसारच हा जमिनीचा मोबदला द्यावा लागेल. त्याच्या बाहेर जाऊन जर दिले तर तुम्ही जो कायदा सांगताय त्याच कायद्याचं उल्लंघन ठरेल असं सांगतायत IGR. आता IGRने एवढा निगेटिव्ह रिमार्क दिल्यानंतर कदाचित ते प्रकरण बारगळलं असतं की ठीक आहे, दर देता येते तुम्हाला, इकडेच्या जमिनीला जो दिलेला दर आहे, इकडे यांना 14,000 दिला आहे, तुम्हाला मात्र 7,000 घेऊनच समाधान मानावं लागेल. पण तसं होत नाही. त्याच्यानंतर हा जो एक तुलनात्मक अहवाल आहे त्याच्यामध्ये महापालिका, हा जो माझ्याकडे या 3 तक्त्यांमध्ये महापालिका सांगते एक बाजू, त्याच्यावरती सरकार वारंवार आग्रह धरते. आता बघा ना, तुम्हाला हेच सांगतो की कशा प्रकारे सांगतायत की साई रियाल्टी म्हणतात की तत्वारी दरामध्ये तफावत असण्याचं काहीच कारण नाही, 2 वेगवेगळ्या जागांसाठी वेगळं असण्याचं कारण काय, असं साई रियाल्टी म्हणतात, सरकार सांगतं. त्याच्यावरती महापालिका सांगतायत की मौजे चरोली बुद्रुक येथील सर्वे क्रमांक 22ची मिळकत मंजूर विकास योजनेपासून भागशः रहिवासी वापर विभागात समाविष्ट असल्याने केवळ रहिवासी विभागामध्ये असलेल्याच जमिनीला रहिवासी मूल्य विभाग 2023चे मूल्य दर देण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती सांगतात महानगरपालिका हा अपेक्षित स्वयंस्पष्ट अभिप्राय, आणि त्याच्यावरती आपण योग्य मूल्य, त्याच्यावरती परत एकदा आग्रह धरला जातो की जमिनीचे मूल्यमापन निश्चित करणे ही बाब आपल्या विभागाचे कार्यक्षेत्र असल्यामुळे महानगरपालिकेने चालू वार्षिक मूल्य दर तत्वामध्ये योग्य ती कारवाई करण्याबाबत कळवले होते, ऑलरेडी त्यांनी सांगितलं. त्याच्यावर ते शेवटचा शेरा देतात की जर आपण या अनुषंगाने दिलं तर मात्र हे त्या नियमांचं उल्लंघन ठरेल. इतके सगळे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आता काय करायचं, ही संपूर्ण अडचण झालेली आहे. कॅल्कॉन कंपनी, त्यांच्या वतीने खरं तर कंपनी त्यांनी ऑलरेडी विकत घेतली हनुमंत गायकवाड यांच्याकडून, ते वारंवार याचा पाठपुरावा करतायत, मालक कोण आहे जमिनीचे. अशा वेळेस एंट्री होते राज्य सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्याची. हे मंत्री महोदय स्वतःच्या अखत्यारीमध्ये ही बैठक बोलवतात, त्यांच्या विभागाचा त्यात संबंध, अर्थात त्यांच्या विभागाने कितपत करावं. खरं याच्यामध्ये मी जसं मगाशी म्हटलं की याच्यामध्ये नगररचना विभागाचा सहभाग असायला हवा होता, जो याच्यात कुठल्याही कागदपत्रांना दिसून येत नाहीत. याच्यानंतर एक बैठक बोलावली जाते. 25 जूनला. त्याच्यावर पत्र काढतात मंत्री महोदय आणि त्या पत्रामध्ये एक बैठक बोलवली जाते. त्या बैठकीला नोंदणी महानिरीक्षक अर्थात IGR महाराष्ट्र राज्य पुण्याहून तिथे उपस्थित असतात. याच्यात सहसचिव महसूल ते उपस्थित आहेत बैठकीला. आता याच्यात इथे या शेवटच्या टप्प्यावरती जेव्हा बाबी येतात तेव्हा नगर रचना संचालक यांना बोलवलं जातं बैठकीला, जे ऑनलाईन उपस्थित असतात त्या बैठकीला. त्याच्यानंतर सहसंचालक मूल्यांकन ते उपस्थित असतात की मूल्यांकन करण्यासाठी जमिनीचं, ते त्याला बैठकीला उपस्थित आहेत.
नगर रचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्या बैठकीला आणि अर्जदाराचे प्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे इथे उपस्थित आहेत आणि महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात मंत्रालयातून अधिकारी उपस्थित आहेत आणि याचे अध्यक्ष आहेत बैठकीचे स्वतः मंत्री महोदय आणि या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय. आता इतके सगळे अभिप्राय तुम्ही बघितले, एक प्रकारे जे निगेटिव्ह आहेत की जे आपण हा डबल मूल्यदर दिला जाऊ शकत नाहीत असंच सांगतायत. हा डबल मूल्यदर त्याच्यासाठी ही बैठक बोलवली जाते आणि त्याच्यात पुन्हा IGR सांगतात की हे आमच्या अखत्यारीत येत नाहीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणतात की आपल्याला बागलबुवा क्रिएट केला, आपल्याला खूप जास्त रक्कम द्यावी लागेल. ते म्हणतात की आमच्या अखत्यारीत येत नाहीत. पण या बैठकीत निर्णय घेण्यात येतो, निर्देश असा शब्द इथं वापरला होता की निर्देश देण्यात येतात मंत्र्यांकडून. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर व प्रारूप विकास योजनेनुसार दोन्ही ठिकाणी असलेल्या जमिनीच्या मंजूर आरक्षणानुसार महिला शुद्धीकरण केंद्र व 30 मीटर रुंद विकास योजना रस्त्याच्या एकाच वेगळा मूल्य विभाग तयार करण्याची शिफारस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना करावी. म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही शिफारस करावी याबाबतची आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र यांनी वरील शिफारसीनुसार वेगळा मूल्य विभाग सन 2025-26च्या मूल्यदर तक्त्यामध्ये समाविष्ट करण्याची दुरुस्ती करावी असे निर्देश माननीय अध्यक्षांनी या बैठकीमध्ये केले. पिंपरी चिंचवड महापालिकेने शिफारस करावी, IGRने वेगळा तक्ता बनवावा. यासाठी हे बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे, हा खूप महत्त्वाचा इथे मुद्दा इथे मांडला गेला की नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निर्णायक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील शिफारसीनुसार वेगळा मूल्य विभाग सन 2025-26च्या मूल्यदर तक्त्यांमध्ये समाविष्ट करण्याची दुरुस्ती करावी असे निर्देश माननीय अध्यक्षांनी केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असा निर्णय घ्या, यांनी शिफारस करा असे निर्देश इथे करण्यात आले आहेत. त्यांना 7,000च्या ऐवजी 14,000 प्रति स्क्वेअर मीटरचा हा भाव देण्यात यावा असे निर्देश इथे देण्यात आलेले होते. आणि त्यानंतर हे शेवटचं सर्टिफिकेट तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती की जे आपल्याला डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट ज्याला म्हणतात, हे डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेट दिलं जातं. साधारणपणे कितीसाठी दिलं जातं, हे पूर्ण जमिनीसाठी हा जो त्यात पूर्ण त्यात दिलेला आहे हे. त्याच्यानंतर 213 कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम, 213 कोटीची रक्कम ही कॅल्कॉन कंपनीला मिळते. 58 कोटींमध्ये ते जमीन घेतात, त्याच्यानंतर तगादा लावतात. महापालिका म्हणते की आपल्याला पैसे वाचवण्यासाठी यांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर मंत्री महोदय मीटिंग लावतात, 4 वेळा त्यांच्याकडनं पत्र, हा जो दाखवतोय हा फक्त मूळ पत्रव्यवहार आहे. याच्यातले अनेक कागद, याच्यातले अनेक वेळा हा पत्रव्यवहार आहे, ज्यातलं फक्त तुम्हाला मी ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवला आहे. ह्या 9 महिन्यां या कालावधीमध्ये गेल्या ह्या केवळ या 3-4 महिन्यांमध्येच इतक्या वेगाने फाईल फिरतात. प्रत्येक वेळेस मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून हा त्यांच्याकडून पत्र जातात, त्यांच्या विभागाकडून पत्र जातात आणि IGR जेव्हा सांगत असतात, जे नोंदणी महानिरीक्षक सांगत असतात की देणं शक्य नाही, तेव्हासुद्धा हे दिलं जातं. हा आग्रह धरणारे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकारमध्ये नंबर 2चे मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळे ही बैठक बोलवतात. बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि वारंवार जो पत्रव्यवहार होत असतो, बावनकुळेंच्या आग्रहाने पिंपरी चिंचवडमध्ये हा कोट्यावधींचा TDRचा खैरात दिला जातो. 58 कोटींचे अवघ्या काही महिन्यांमध्ये 213 कोटी होतात. एका नेत्याला ते पैसे मिळतात आणि तो नेता काही महिन्यांनी भाजपतच प्रवेश करतो. हेही फार इंटरेस्टिंग आहेत. नकारात्मक शेरे असताना सुद्धा ही या क्षणाची ऑपरेशन खैरातमधली आम्ही सगळ्यात मोठी मांडणी आपल्यासमोर करतोय. पिंपरी चिंचवडमध्ये हा TDRचा खैरात वाटण्यात आली आणि या खैरातीला चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्या आशीर्वादाने होते आणि त्याच्यामुळे भाजपच्याच कार्यकर्त्याचं उखळ पांढरं झालेलं आहे. नकारात्मक अहवालानंतरही विशेष रस घेऊन, विशेष बैठका बोलवून हा आग्रह का, हा प्रश्न आता महाराष्ट्राची 13 कोटी जनता ही नक्कीच सरकारला विचारणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंना हा प्रश्न ते विचारणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी भूखंडाचे अनेक प्रकार समोर आले आहेत आणि स्वतः मंत्र्यांनी यामध्ये का रस घ्यावा, ही बाब इथे, हा प्रश्न हा महाराष्ट्रासमोर नक्कीच फार मोठा आहे आणि महाराष्ट्र या प्रश्नाच्या उत्तराची नक्कीच वाट बघत असणार आहे. या प्रकरणी आम्ही अर्थातच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की जे पत्र त्यांनी त्याच महापालिकेच्या एका पत्राचा इथे दाखला दिलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की हीच बाजू आहे
ती बाजू काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की जर आपल्याला की ह्या जमीनमध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही उलट सरकारचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं हेच म्हणणं आहे. महानगरपालिकेने जर TDR पोटी जागेचा ताबा न दिल्यास पर्यायी भूसंपादन कायद्यान्वये नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यासाठी महानगरपालिकेस मोठा आर्थिक बोजा सोसावा लागेल. हे या संपूर्ण बातमीतलं सगळ्यात मोठं खोटं आहे. अजिबात सरकारला भूसंपादन कायद्यान्वये पैसे देण्याची गरज तिथे पडलीच नसती. ही बाब माननीय मंत्री महोदय कदाचित विसरले असतील किंवा त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तुमच्यासमोर काय सांगितलं गेलं की जर आपण ही रक्कम दिली नाही तर ते भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत मागणी करतील पैशाची आणि त्याच्यामुळे त्या भूसंपादन कायद्या अंतर्गत जर बघायला गेलं तर या जमिनीचे आपल्याला जो रेट आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट द्यावा लागेल. कदाचित चौपट द्यावा लागू शकतो. आपल्याला त्याचे 500 कोटी किंवा 700 कोटी किंवा 1000 कोटी द्यावे लागतील अशी एक प्रकारची भीती दाखवली गेली. पण हा आहे सगळ्यात मोठा या गोष्टीला पंक्चर करणारा बॉम्ब. याच्यामध्ये 2008 सालीच मूळ जमीन मालकांनी लिहून दिलं होतं की आम्हाला यापुढे फक्त आम्ही जो मोबदला मागू तो केवळ TDRच्या मार्फतच मागू. साई रियाल्टी जी कंपनी वारंवार फॉलोअपच करत होती. बरं इथेही तुम्ही म्हणतात की नंतर कलाटेंनी केला, कलाटेंनी फॉलोअप केला, कॅल्कॉन कंपनीने केला, पण मग फॉलोअप तर करताना साई रियाल्टीच होती. साई रियाल्टीनेच लिहून दिलं इथे. साई रियाल्टी म्हणते इथे महानगरपालिका शासनाकडून प्राप्त होणाऱ्या नियमाप्रमाणे जेव्हा TDR मिळेल तेव्हा आम्ही तो घेण्यास तयार आहोत. जागेचा आगाऊ ताबा महापालिकेस ताबडतोब देण्याचा प्रस्ताव आम्ही 2007लाच सादर केलेला आहे. पुढे ते म्हणतायत की महिला शुद्धीकरण केंद्राचे आरक्षण बदलास शासनाची मान्यता मिळाल्यानंतर साई रियाल्टी यांनी मागणी केल्याप्रमाणे TDR देण्याबाबत कारवाई नगर रचना विभागामार्फत करण्यात यावी. पुढे या आरक्षणाने बाधित जागा ही सुपीक असतात त्यांची दुसरी जागा त्यांनी त्याच्या बदल्यात घेतली. तो मुद्दा जाऊ द्यायचा. त्याच्यानंतर लिहून देणार म्हणजे साई रियाल्टी हनुमंत गायकवाड यांनी लिहून देणार यांनी सदरची मिळकत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगाऊ ताब्यात दिल्यानंतर सदरची मिळकत वापर मालकी हक्काने सार्वजनिक प्रयोजनासाठी कारण लिहून देणार अथवा लिहून देण्यावर वाली वारसांची कोणतीही हरकत असणार नाही. लिहून देणार यांना फक्त TDR हाच पर्याय स्वीकारावा लागेल. त्यामुळे इथे भूसंपादन कारवाई दुप्पट तिप्पट चौपट पैसे द्यावे लागतील. हा मुद्दा इथे बाद ठरतो किंवा हा मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं की काय असाच प्रश्न इथे निर्माण होतो. दुसऱ्या कुठल्याही स्वरूपात मोबदला अनुज्ञा होणार नाही हे लिहून देणार यांना मान्य व कबूल आहे. त्यामुळे कुठले पैसे तुम्ही वाचवलेत सरकारचे. उलट पुढची गोष्ट तुम्ही वाचाल तर ती आणखी धक्कादायक तुमच्यासाठी आहे. जागेचे मूल्यांकन हे जागा आगाऊ ताब्यात दिलेल्या दिनांकाच्या वेळी शासनाच्या शीघ्रसिद्ध गणावलीत रेडी रेकनरच्या दरातच विचार करून घेतले जाईल. तुम्ही त्यांना आत्ता दर बदलायला सांगितलात, दर दुप्पट करायला सांगितलात, जर याच दराने दिली असती तर ही जागा तुम्हाला आणखी कमी दराने त्यावेळेसचा रेडी रेकनर हा आत्ताचा तुमच्या रेडी रेकनरपेक्षा 2008च्या रेडी रेकनरप्रमाणे किती खालचा असता, किती स्वस्तात ही जमीन सरकारच्या ताब्यात आली असती. त्यामुळे हा आग्रह का 58 कोटीचे 213 कोटी करण्यासाठी या कागदाकडे त्यांनी लिहून दिलेल्या कागदाकडे सरकारने दुर्लक्ष का केलं. आम्ही पैसे वाचवतोय सांगून हा सगळा घाट घातला गेला. या संपूर्ण गोष्टीला एका कायदेशीर चौकटीचा प्रयत्न झाला आणि याच्यातून सरकारने स्वतःचं कोट्यवधीचं नुकसान केलंच आहे.